अशी एक लग्नगाठ भाग 53. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की सीमा आणि मोहितचं प्रेम बहरतं. मोहित सीमाला प्रपोज करतो, लग्नाची मागणी घालतो. सीमाची आजीही या लग्नाला दुजोरा देते आणि त्यांचं लग्न करण्याचं फिक्स होतं. तर आता पुढे सीमा आणि मोहितचं लग्न धूमधडाक्यात होत असतं. सीमा खूप आनंदात असते. नवरीचा मेकअप करून ती मेकअप रूममध्ये एसीत बसलेली असते. नवरीच्या वेशात सीमा अतिशय सुंदर दिसते. तिच्या मनाची अजूनही घालमेल चालूच राहते. पुन्हा पुन्हा तिला तिच्या मागच्या लग्नाची आठवण येते, पण ती स्वतःच्या मनाची समजूत घालते. यावेळेस आपलं नशीब खूप चांगलं आहे. नक्कीच आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील. मोहित खूप चांगला मुलगा आहे. त्याचा चेहरा, त्याचं हसणं, बोलणं, वागणं सगळं आठवून तिला त्याच्याबद्दल खूप ओढ वाटत होती. तिच्या मनात आलं, अशा गोड मुलाला, ज्याला माझ्या अब्रूची पर्वा आहे, माझी रिस्पेक्ट आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, त्याच्या सुखासाठी मी स्वतःला वाहीन. आजपासून तन मन धन या सगळ्या गोष्टींवर मोहितचा हक्क असेल. त्याला आता माझ्यावर मन भरून प्रेम करू देण्यास मुभा देईन. सीमा लग्नाच्या सुख स्वप्नात रमलेली असतानाच तिथे सीमाची सावत्र आई येते आणि सीमाला म्हणते, माझी सीमा बेटा, किती सुंदर दिसते आहेस. आपल्या घरी चल बेटा, मी तुझं धूमधडाक्यात लग्न करते. मागचं सगळं विसरून मला माफ कर, असं म्हणून खोटे खोटे अश्रू ढाळू लागली. तेवढ्यात तिथे सीमाची आजी येते आणि तिला खटसावून सांगते, खबरदार चित्रा, चालती हो इथून. माझ्या नातीच्या अंगावर तुझी सावलीसुद्धा पाडू नकोस. माझ्या जावयाला खाल्लं, तू आता माझ्या नातीला खायला आलीस का? आजू बस कर, असं म्हणून मध्येच सीमा आजीला अडवू लागली. कारण सीमाचे मन खूपच निर्मळ होते. चित्राच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिने दिलेला त्रास सीमा विसरली होती आणि सावत्र आईची तिला दया येऊ लागली होती. पण सीमाच्या आजीच्या अनुभवी नजरेने तिला ओळखले होते. आजी सीमाला म्हणाली, सीमा, हिच्या नाटकी बोलण्यात, नाटकी अश्रूमध्ये फसू नकोस तू. ती तुझी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी इथे आली आहे. जी मी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावाने केली आहे, तुझ्यासाठी नाही आली. सीमा म्हणाली, आई, तू एवढी कशी काय निष्ठुर होऊ शकतेस ग? माझ्या बापाला मारून तुला चैन नाही पडली? जा तू इथून, निघून जा. सीमा रडतच बोलली. चित्रा खतखत हसू लागली आणि बोलू लागली, जा मुली, तुझं नसीबच फुटकं आहे. त्याला तू काय करशील? तुला काय वाटतं तू सुखाने जगशील? शक्यच नाही. तू कधीही सुखाने संसार करणार नाहीस. तुझ्या संसारात विघ्ने येतील. तुझं आयुष्य असं रडतच जाईल. आणि संतापात ती पाय आपटत निघून गेली. सीमा रडू लागली. तिला खूप आईची, बाबांची आठवण येऊ लागली. आई बाबांच्या फोटोजवळ उभी राहून ती रडू लागली. का हो सोडून गेलात आई बाबा तुम्ही मला? काय चूक होती माझी? काय पाप केलं होतं मी? माझ्या आयुष्यातून देवाने आईबाबांचा छत्र माझ्यापासून हिरावून घेतला. खूप आठवण येते आहे आई बाबा तुमची. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला कसं तरी समजूत घालून तिचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. आजीच्या खांद्यावर डोके ठेवून सीमा खूप वेळपर्यंत रडत राहिली. ब्राह्मणाचं बोलावणं आलं. लग्नाचा मुहूर्त जवळ आला. नवरीला बाहेर बोलावलं म्हणून आजीने तिची समजूत काढली. तिचा चेहरा धुवून फ्रेश करायला लावला. मोहित आणि सीमाचं लग्न लागलं. मोहितचे डॅड आले नव्हते. ते कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले होते. मोहितची आई आली होती. लग्न लागल्यावर मोहितने सीमाला त्याच्या आईजवळ नेलं आणि सीमाला सांगितलं, बघ सीमा, ही माझी आई तुझ्यापेक्षा फॅशनेबल आणि मॉडल आहे. सीमा सासूच्या पाया पडली. मोहितची आई म्हणाली, अरे मोहित बेटा, एवढी सौंदर्याची खाण तुला कशी मिळाली? खूप सुंदर आहे माझी सून. सुखाने नांदा पोरांनो, तिने आशीर्वाद दिला. लग्न सुखाने पार पडलं. लग्न लावून झाल्यानंतर मोहितची आई लगेच तिथून गेली होती. मोहितच्या विनवणी केल्यामुळे फक्त मुलगा आणि सूनच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापुरता आली होती. सीमाची पाठवणी करताना सीमाच्या आजीने काही कागद होते ते मोहितजवळ दिले आणि सांगितले, हे सगळे माझ्या प्रॉपर्टीचे शेअर जे माझ्या नातीचे होते. आता तुम्ही दोघे सांभाळा. आणि दोघांना आशीर्वाद देऊन सीमाला मोहितसोबत तिच्या सासरी पाठवणी केली. मोहित सीमाला घरी घेऊन आला. घरात घुसणार तेवढ्यात
तिथल्या एका म्हाताऱ्या नोकराने त्यांना अडवलं. थांब मोहित बाबा, सुनबाईला प्रथमच घरात आणतो आहेस, तिचे औक्षण करू दे. नोकराने पूजेची थाळी आणली. दोघांच्या पायावर पाणी टाकले. भाकरीचा तुकडा ओवाळून नजर उतरवली. सीमाची पूजा केली. मगच धान्याचे माप ओलांडून त्यांना घरात यायला सांगितले. मोहित म्हणाला, काका, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत की या लेडीज लोकांच्या? नोकर म्हणाला, बेटा, या घरात लक्ष्मी प्रथमच पाऊल टाकते आहे. तिचं स्वागत तर करायलाच हवं ना. घरच्या लक्ष्मीचा आदर केला की आपोआप घरात सुख समाधान नांदते. सीमा घरात आल्याबरोबर त्या म्हाताऱ्या नोकराच्या पायांना स्पर्श केला. नोकर म्हणाला, नको बाईसाहेब, तुम्ही आमचे मालक लोक, आम्हा नोकरांच्या पायांना स्पर्श करू नका. सीमा हसून म्हणाली, का नोकर माणसं नाही राहत? काका, तुम्ही माझे आणि मोहितच्या बाबांसारखेच आहात. तुमचा आदर करण्याचा हक्क आमचा आहे. हो, घरात ते काम करणे ही तुमची ड्युटी आहे. त्यात लहानपण कुठलं आलं? सीमाच्या बोलण्यावर नोकर खुश झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने तोंड भरून आशीर्वाद दिला. अखंड सुखाने नांदा. सीमा घरात गेली. मोहितला विचारले, मोहित, बाबा कुठे आहेत? आपण आईचा आशीर्वाद घेतला, पण बाबांचा पण आशीर्वाद घेऊ. आई बाबांच्या आशीर्वादाशिवाय लग्न पूर्ण होत नाही. मोहित म्हणाला, डॅड घरी नाहीत, असतील कुठं गेलेले. तुला सांगितलं होतं ना, माझे आई बाबा एकत्र राहत नाहीत. मी डॅडजवळ राहतो, पण 2-3 महिने बाबाही घरी येत नाहीत. बिझनेस असतो त्यांचा, बाहेरगावी असतात ते सतत, कुठेही. मलाही माहीत नसते. मी लहानपणापासून नोकरांच्या सान्निध्यातच राहिलो आहे. ती काहीच बोलली नाही. ओके, काही हरकत नाही, येतील तेव्हा घेऊ त्यांचा आशीर्वाद, असं म्हणून ती घरात गेली. तिला घरात सोडून मोहित बाहेर गेला. ती गॅलरीत उभी राहून आजूबाजूचा परिसर बघत होती. समोर सुंदर फेसाळणारा समुद्र दिसत होता. समुद्रकिनारी उंच उंच नारळाच्या बागा होत्या. बंगल्याच्या बाजूलाच एक रंगीबेरंगी वेगवेगळ्या फुलांच्या जाती असलेली प्रशस्त बाग होती. बागेत आंब्याच्या पपईच्या झाडांची गार सावली होती. तिथला परिसर त्यामुळे उन्हाळ्यातही थंडगार गारवा असे. मोहित येईपर्यंत ती खूप वेळपर्यंत तो फेसाळणारा समुद्र, बाग, बगीचे, ते सुंदर दृश्य एकटक बघत बसली. आज पौर्णिमेची रात्र होती. चांदण्याने आकाश भरून निघालं होतं. आज चंद्र खूपच आकर्षक आणि तेजोमय दिसत होता. समुद्राला भरती आली होती. समुद्राच्या लाटा उंच उंच उधळत होत्या. रात्रीचे 10 वाजण्यात आले होते. आज मोहित आणि सीमाची सुहागरात होती. दोघांच्या आयुष्याचा खूप मोठा महत्त्वाचा दिवस होता. ते सगळे दृश्य पाहून सीमा अगदी हर्षोल्लासित झाली होती. मोहितची ती आतुरतेने वाट पाहत होती. घरात त्यांची रूमसुद्धा सुंदर सजवण्यात आलेली होती. महागडे अत्तरांचा घमघमाट, गुलाबाच्या पाकळ्यांचा जिकडे तिकडे छडा होता. घरात आणि बाहेरसुद्धा सगळेच विलोभनीय दृश्य होते. सीमा बाहेर जाऊन पुन्हा पुन्हा त्या समुद्र आणि समुद्राला भेटणारा तेजोमय चंद्र पाहत होती. तिला वाटले, समुद्र आणि चंद्राच्या मिलनासारखाच आपलेही आज मिलनाची रात्र आहे. नुसत्या आठवणीनेच तिचे गाल आरक्त झाले. तिच्या मनात काव्य स्फुरू लागले. सुंदर चांदण्यानी भरलेली मनमोहक रात्र, सुगंधी शीतल वाऱ्याने ही सुखावले गात्र, त्यातच सख्या साजनाची मिळेल अनोखी साथ. प्रेम भरलेल्या नजरेने हाती घेईन माझा हात, त्याच्या स्पर्शाची ती अनोखी असेल जादू, माझेच मन राहिलेच ना काबू. अशीच आजही ही मनोहर चांदण्याची रात्र, सुंदर सुखाची गोड मिलनाची मधुर रात्र. रोहन येण्या अगोदरच ती कल्पनेने प्रणयी रात्र रंगवू लागली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.